भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता आज राहुल गांधी वाराणसीत भव्य सभा घेत आहेत। काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज शेवटच्या दिवशी वाराणसीत आलेत आणि या ठिकाणी ते शक्ती प्रदर्शन करतायत। राहुल गांधींच्या आजच्या रोड शो आणि सभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। या रोड शो नंतर राहुल गांधी एक प्रचार सभा सुद्धा घेणार आहेत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमोल, गेले 3 दिवस वाराणसी प्रचार सभांनी रॅलींनी दुमदुमती आणि आज राहुल गांधी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इथे रोड शो करतायत, त्यानंतर प्रचार सभा सुद्धा घेणार आहेत। कसा प्रतिसाद मिळतोय? रोड शोला बऱ्यापैकी गर्दी जमलेली आहे, सगळे रस्ते जाम झालेले आहेत आणि राहुल गांधींचा हा जो रोड शो आहे तो पिली कोठीपासून लंका गेट अशा दिशेने सुरू आहे। लंका गेटच्या दिशेने त्यांचा रोड शो सुरू आहे आणि काही वेळातच ते लंका गेट पर्यंत पोहोचतील। सध्या आपण बघितलं तर 42 डिग्री पर्यंत वाराणसी मधलं तापमान आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर हा रोड शो सुरू करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला होता। त्यानंतर सुद्धा आता काही वेळात अखिलेश यादव यांचा रोड शो सुरू होणार आहे। नरेंद्र मोदींच्या उत्तर प्रदेशमध्ये 5-6 ठिकाणी जाहीर सभा आहेत आणि अशा प्रकारे आज संपूर्ण उत्तर प्रदेश ज्या 18 मतदारसंघांमध्ये आता उद्या परवा दिवशी मतदान होणार आहे। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दृष्टीने प्रचाराची रणधुमाळी सगळ्याच पक्षांची सध्या सुरू आहे। भूषण, खरं आहे अमोल, आणि ही रणधुमाळी सुरू आहे। आज संध्याकाळी 5 वाजता या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। आज शेवटची संधी आहे सगळ्याच उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्याची, त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची आणि त्यासाठीच आज काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी रोड शो आणि प्रचार सभा आज वाराणसीमध्ये नियोजित केलेली आहे। रोड शो सध्या सुरू आहे, आपण ही दृश्य पाहतोय रोड शोची। राहुल गांधी त्याचबरोबर उमेदवार अजय राय यांच्याबरोबर काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं जमलेले काँग्रेसचे कार्यकर्ते या रोड शोमध्ये आपल्याला दिसत आहेत। आता आपण अमोल जोशी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। अमोल, धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल। वेळोवेळी ताज्या अपडेट्स वाराणसीतल्या आम्ही तुमच्याकडनं जाणून घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।